नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. माऊली मल्टीस्टेट शाखेचे उद्घाटन. नागपूरमध्ये मानेवाडा येथे न्यू नवनिर्माण माऊली मल्टीस्टेट शाखेचे थाटामाटात भव्य उद्घाटन करण्यात आले. उद्घाटक म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून नाणीज ग्रुपचे चेअरमन महेश साधवानी तसेच अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. सावनेर सारख्या छोट्या तालुक्यातून वाटचाल करणारा माऊली समूह मल्टीस्टेटच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात विस्तार करणार आहे. उद्घाटक प्रमुख पाहुण्यांनी उपरोक्त बाबी अधोरेखित करून कौतुकाची थाप कार्यप्रणालीत भविष्यातील वाटचालीत शुभेच्छाचा वर्षाव केला. या कार्यक्रमाला संस्थेचे हितचिंतक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवेंद्रजी दलाल, संचालक उमेश काळे, विजय ठाकरे, डॉक्टर सचिन चौधरी, विनोद मुलमुले, डॉक्टर मिलिंद भागते व मल्टीस्टेटचा स्टाफ व उद्योग समूहाचे कर्मचारी हजर असून सर्वांनी अथक परिश्रम घेतले. सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट. नमस्कार, मी देवेंद्र दलाल, माऊली मल्टीस्टेट चेअरमॅन, राहणार सावनेर. 25/1/2025 मानेवाडा येथे माऊली मल्टीस्टेटची प्रथम शाखाला उद्घाटन झालेलं आहे. सावनेर तालुक्यातून सुरुवात केलेली हे पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नेण्याचा आमचा संपूर्ण समूहाचा बोर्ड ऑफ डायरेक्टरचा मानस आहे. जोपर्यंत सहकार्याचे तत्त्व जडामुळापर्यंत पोचत नाही आणि सामान्य लोकाला याचा लाभ भेटत नाही, तोपर्यंत अर्थव्यवस्थेला बाधा येणे नाकारता येत नाही. त्यामुळे सहकार्याचे खरे तत्त्व, खरं बीज या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे, एकच उद्देश. सोबतच आज सर्वकडे अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम दिसत आहे. अनेक तरुणांना कर्मचाऱ्याच्या माध्यमातून, एजंटच्या माध्यमातून रोजगार देऊन त्यांच्या भविष्य उज्ज्वल करण्याचा सुद्धा आमचा मानस आहे. आणि या समाजासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जमेच्या रूपात, कर्जाच्या रूपात त्यांना विविध योजनेचा लाभ मिळून प्रत्येकाने आपला आर्थिक उन्नती साधली पाहिजे, एवढीच आमची रास्त अपेक्षा आहे. आणि माऊलीचं नाव प्रत्येकाच्या मुखात पॉझिटिव्हली आलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. धन्यवाद.